ठाकरे गट आणि मनसेच्या नेत्यांच्या गुप्त बैठकींचं आता सत्र सुरू झालेलं आहे। संजय राऊत यांच्यासोबत मनसेचे बाळा नांदगावकर आणि अभिजित पानसे यांची काही मिनिटांपूर्वीच गुप्त बैठक झाली। 40 मिनिटे झालेल्या गुप्त बैठकीमध्ये 5 जुलैच्या मोर्चा मेळावा संदर्भात नियोजनाचं सगळं प्लॅनिंग ठरलेलं आहे। वरळी डोम येथे विजय मेळावा घेण्यावर एकमत झालेलं आहे। विजय मेळाव्यासाठी वरळी डोम या लोकेशनवर एकमत झाल्याची माहिती समोर येते। आपण अधिक माहिती घेऊया, आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेले आहेत। वैदेही, आता गुप्त बैठकांना वेग आलेला आहे, काय घडतंय? नक्कीच आपण बघतोय की मनसे आणि ठाकरे गट या नेत्यांच्या खरोखर गुप्त बैठका गेल्या अनेक दिवसांपासून बघायला मिळाल्या होत्या। काही बैठका उघडपणे झालेल्या बघायला मिळाल्या, मात्र आज एका हॉटेलमध्ये ही बैठक झालेली आहे। हॉटेलमध्ये संजय राऊत यांना बाळा नांदगावकर आणि अभिजित पानसे हे दोघेही भेटलेले आहेत आणि एकूणच 5 तारखेच्या संदर्भात कशा पद्धतीचं नियोजन असेल आणि राजकीय झेंडा बाजूला ठेवून कशा पद्धतीने एकमत दाखवता येईल, मराठीच्या मुद्द्यावर मराठी ताकद कशी दाखवता येईल, या सगळ्या गोष्टींबाबत प्रामुख्याने चर्चा झालेली आहे। साहित्यिक, कलाकार आणि इतर अनेक मंडळी जी आहेत त्यांना कशा पद्धतीने बोलवता येईल आणि खास करून वरळी डोम मध्ये हा मेळावा करण्यासंदर्भात देखील बैठकीत चर्चा झाली। वैद्य, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।